तर माझा सिराबाई श्वेता नावाचा छोटासा साडीचा ब्रँड आहे, ज्याच्यामध्ये मी हँडलूम, हँड पेंटेड, हँड ब्लॉक प्रिंटेड, हँड डिझाईन केलेल्या साड्या सेल करते. छोट्या मोठ्या व्ह्युअर्सकडे किंवा छोट्या मोठ्या दुकानांमध्ये त्या ठिकाणी जाऊन मी या साड्या चूज करते, हँडपिक करते आणि त्या मी साड्या सेल आउट करते. तर ह्या ज्या साड्या आहेत त्या मोस्ट ऑफ द माहेश्वरीच आहेत, ज्या कॉटन सिल्कमध्ये आहेत, प्युअर हँडलूम साड्या आहेत. तर असंच मी रिसेंटली महेश्वरला व्हिजिट केलेलं होतं. हे तिथले सगळे ग्लिम्स आहेत, ज्याच्यामध्ये मी तिथल्या व्ह्युअर्सकडे जाऊन किंवा तिथल्या लोकल शॉपमध्ये फिरून मला ज्या डिझाईन्स खूप सुंदर वाटतात किंवा जे युनिक पॅटर्न्स आहेत, जे युनिक गोष्टी आहेत, त्या पिक करते आणि त्या मी सगळ्या घेऊन आलेल्या आहे माझ्यासोबत. ही प्रोसेस खूप सुंदर असते, ज्याच्यामध्ये तुम्ही व्ह्युअरसोबत डिस्कस करता, शॉप ओनरसोबत डिस्कस करता की त्यांची त्याच्यानंतर आपल्याला कळतं की एक साडी बनवायला खरंच किती मेहनत असते, किती लोकांची मेहनत त्यामध्ये अडकलेली असते. आता महेश्वरमध्ये स्पेसिकली महेश्वरमध्ये काय होतं की तिथे बायकांना, मुलींना घराबाहेर पाठवत नाहीत, सहसा तिथले पुरुष घराबाहेर पाठवत नाहीत. मग त्या केसमध्ये हे शॉप ओनर्स काय करतात की त्यांना एक विविंगचं मशीन प्रत्येक घरामध्ये 2-2 मशीन त्यांनी दिलेले आहेत. सपोज ज्या घरामध्ये 2 लेडीज आहेत किंवा ज्या घरामध्ये लेडीज आणि जेंट्स म्हणजे माणूस आणि बाई दोघंही जर काम करत असतील, दोघंही विविंग करू शकत असेल, तर मग त्यांना तशा ठिकाणी 2 विवर्सचे मशीन दिलेले जातात, त्यांना डिझाईन प्रोव्हाइड केले जातात आणि मग त्याच्यानंतर ते साडी तिथून ते सोर्स करतात. तर असंच ही जी मी तयारी करते ती सगळी माझ्या एक्झिबिशनची तयारी होती. 13, 14 आणि 15 मार्चला माझं रिसेंटली पहिलं एक्झिबिशन झालं पुण्यामध्ये. सो त्याची ही तयारी आहे. ह्या ज्या सगळ्या साड्या आहेत या हँडब्लॉक प्रिंट चंदेरी साड्या आहेत. राजस्थानमध्ये बाग नावाचं एक छोटंसं गाव आहे, जिथे परत हँडब्लॉक प्रिंटेड साड्या तयार होतात आणि ह्या सगळ्या हँड पेंटेड किंवा हँडब्लॉक प्रिंटेड चंदेरी कॉटन साड्या आहेत. ह्या मी तिथनं रिसोर्स करते राजस्थानमधनं. आणि त्याच्यानंतर मग ह्या साड्यांच्या मागे काय प्रोसेस आहे किंवा कशा ह्या साड्या आपण जेव्हा एखादी साडी विकत घेतो, सपोज एखादी साडी 3,000 रुपयाची असेल आणि ती जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा त्या 3,000 रुपयामध्ये प्रत्येकाच्या घरात थोडी अमाऊंट गेलेली असते, कारण प्रत्येकाची त्याच्यामध्ये मेहनत असते. एक्झिबिशनची तयारी करणं म्हणजे सगळ्या साड्यांचं सॉर्टिंग करणं, सगळ्या साड्या सिलेक्ट करणं. यावेळेस एक्झिबिशन स्पेशल मी काही इरकल्स लॉन्च केल्या होत्या, सो त्याची तयारी करणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सुरू झालेल्या होत्या. त्याचीच ही तयारी आहे की मी माझ्याकडे किती स्टॉक आहे, मला किती सेल आउट करायचं आहे, अजून काय नवीन आपण लॉन्च करू शकतो किंवा त्याचं प्राइसिंग काय आहे, त्याची क्वांटिटी किती आहे, टॅग कसे द्यायचे, ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड केल्या गेल्या. त्याच्यानंतर एक्झिबिशन होतं, त्याच्यामुळे एक्झिबिशनसाठी स्पेशली मी काही माझ्या पेपर बॅग्स प्रिंट केल्या होत्या, ज्या बघून मलाच खूप आनंद होत होता खरं तर. आणि एक छान वाटतं, ही छान आयडिया आहे की एक छान एक्सपिरियन्स आहे की जिथे तुम्ही कशावर तरी काम करत असता, तुम्हाला एखादी गोष्ट मोठ्या स्वरूपात नसेल पण छोटं का होईना, तुम्हाला एक तुम्ही एक छोट्या बेबी स्टेप घेऊन पुढे जात असता. त्याच्यानंतर आम्ही हे सगळं सॉर्टिंग मी कंप्लीट केलं, सगळ्या गोष्टी मी बॅग्समध्ये पॅक केल्या. त्यानंतर मग मी एक्झिबिशनच्या ठिकाणी पोचल्यानंतर आम्ही स्टॉल सेटअप करायला घेतला. एक कस्टमर येत होते. पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे कुठली साडी कुठे लावली पाहिजे किंवा कस्टमरचं अटेन्शन कसं कॅप्चर केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीच खूप नवीन होत्या. तर मग जसं डोक्यात येत होतं, जसं मॅनेज करता येत होतं, तसं मी करत गेले. त्याच्यानंतर ही प्रोसेस खूप छान असते ॲक्च्युली, की जेव्हा तुम्ही कस्टमरला एक्सप्लेन करत असता की तुमची साडी का वेगळी आहे, तुमची साडी का स्पेशल आहे, तुमची साडी का एखाद्या कस्टमरने घेतली पाहिजे. आणि साडी घेणं कुणाहीसाठी एक इमोशन असतं. आपण कुठली साडी घेताना आपण स्वतः त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झालेलं असतो. त्याचा कलर, त्याचा डिझाईन, त्याचा पॅटर्न, ते आपल्याला कसं दिसेल हे सगळं आपण बघत असतो. सेम तसंच सगळे कस्टमर ते अनुभवत होते. तो अनुभव माझ्यासाठी खूप छान होता, खूप नवीन होता. त्याच्यानंतर खूप छान प्रतिसाद मला या एक्झिबिशनमध्ये मिळत गेला. खूप छान कस्टमरचे फीडबॅक्स मला मिळाले. खूप जणांना माझं डिझाईन्स, सिराबाई श्वेताचे कलर कॉम्बिनेशन, या सगळ्या गोष्टी आवडत गेल्या आणि हे एक्झिबिशन एक खूप छान असं एक पार पडलं. त्याच्यामुळे मी खूप